नमस्कार. तर मार्कडवाडीमध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकल्या गेला. एक आंदोलन उभं झालं. याच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेही एकमेकांच्या विरोधात एकत्र आले. पण ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुद्धा पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार महाविकास आघाडीचे त्यांनी केलेली आहे. नेमक्या या आंदोलनाचं पुढे काय होणार? जर हे आंदोलन सुप्रीम कोर्टात पोहोचलं, त्यांनी याचिका केल्या, तर त्याचं पुढे काय होऊ शकतं? काय अंदाज येतोय आपल्याला? मुळात हे जे एक आंदोलन आहे, एक सिंबॉलिक आंदोलन असं आपण म्हणू शकतो. जसं मराठा आरक्षणाबद्दल अंतरवाली सराटी एक सिम्बॉल ठरला, तसं मार्कडवाडी हे ईव्हीएम वर्सेस बॅलेट पेपरसाठी एक सिम्बॉल ठरू शकतो. पण मुळात ज्या प्रकारे बॅलेट पेपरवर इथे इलेक्शन कंडक्ट करा, ही जी गावकऱ्यांची मागणी आहे किंवा उत्तम जानकरांची मागणी आहे, हीच मुळात कॉन्स्टिट्युशनल मागणी म्हणू शकत नाही. ह्यासाठी कॉन्स्टिट्युशनल मागणी आपण याला म्हणू शकत नाही, कारण की कॉन्स्टिट्यूशन आजच्या तारखेमध्ये बॅलेट पेपर ऐवजी ईव्हीएम याला सपोर्ट करतं. त्या संबंधी ज्याही काही बदल आहेत ते सगळे बदल आरपी ऍक्ट मध्ये करून घेतले गेले आणि त्यामुळे ईव्हीएम वर घेतलेलं इलेक्शन आजच्या तारखेत ते व्हॅलिड इलेक्शन मानलं जातं. उद्या समजा की जर का बॅलेट पेपरवर तिथे इलेक्शन कंडक्ट झालं आणि त्यात उत्तम जानकरांना जास्त मतं पडली, त्याच्यानी एक फक्त सस्पिशियसनेस क्रिएट होईल आणि पूर्ण देशभर एक त्याचं एक वातावरण निर्मिती होईल की हो, बॅलेट पेपरवर मतं अशी पडतात आणि त्याच्याने एक हॅवक माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने हे आंदोलन जे आहे ते आंदोलनाला अपोज केलंय आणि त्यामुळे तिथलं आंदोलन दडपण्यात आलंय. एक दुसरा मुद्दा असा आहे की ईव्हीएम वर आजच्या तारखेमध्ये शंका घेतल्या जाते. हो, आज जेवढी संगणक तज्ज्ञ आहेत त्यांचे खूपशे व्हिडिओ मी आजच्या तारखेमध्ये बघितलेत. काही राजनीतिक विश्लेषक आहेत त्यांचे विश्लेषण बघितलेत. त्याच्यानंतर निखिल वाघेजींचा माधवराव देशपांडे सोबतचा एक व्हिडिओ बघितला. असं काही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर यातनं एक गोष्ट लक्षात आली की कित्येक लोकांना ईव्हीएम वर शंका आहे. आता ईव्हीएम वर असलेली शंका, ते शंकेचं निरसन करायचं कार्य कोणाचं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. पण दुर्दैवाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्या शंकेचं निरसन करण्यामध्ये सर्वस्वी अपयशी ठरलेली आहे. कारण खरं काय हे आंदोलन आणि यातले जे पराभूत उमेदवार आहेत महाराष्ट्रातले, पुण्यातले प्रशांत जगताप असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी काही उमेदवार आहेत आणि शिवाय जे जिंकलेले उमेदवार आहेत पवार गटाचे, शरद पवार गटाचे, ते उत्तम जानकर आहेत. आता हे सुप्रीम कोर्टात पोहोचलेले आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही याचिका सादर झाली नाही, त्यांची खरबत सुरू आहे. म्हणजे तज्ञ लोकांची चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी नवी दिल्लीतल्या बैठकही झाली आहे. पण जे आंदोलन सिंबॉलिक पद्धतीने हे उभारण्यात आलं होतं आणि तुम्ही अंतरवाली सराटीचा उल्लेख केला, मराठा आरक्षणाचं एक अत्यंत महत्वाचं केंद्र उभं राहिलं होतं आंदोलनाचं. पण याला राजकीय स्वरूप आलंय का असं आपल्याला वाटतं का? नंतर मग ईव्हीएमच्या संदर्भामधल्या ज्या काही तांत्रिक बाजू आहेत, ज्या देशभरात चर्चेत आल्या किंवा काही ठिकाणी त्याचे प्रयोग केले गेले किंवा सप्रमाण दाखवून दिलं गेलं की हे ईव्हीएम मशीन आपल्याला मॅनेज करता येतं, मॅनिप्युलेट करता येतं किंवा त्याला आपल्याला हॅक करता येतं, अशा पद्धतीनं काही व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. सर, मुळात हे जे राजकीय आंदोलन जे आहे इतपत मी म्हणेल की हो, याला एक ग्लॅमरस रूप देण्याचा प्रयत्न झालाय. कारण जे अनपेक्षितपणे हे सगळे रिझल्ट आलेले आहेत, जेही रिझल्ट इनफॅक्ट जे काही एक्झिट पोलचे रिझल्ट होते किंवा प्री इलेक्शन एक्झिट पोलचे काही रिझल्ट होते, ते रिझल्ट इनफॅक्ट इलेक्शनच्या दिवसाच्या 2 दिवस अगोदर आलेले काही रिझल्ट होते. त्यामध्ये कुठल्याही रिझल्टमध्ये एकांगी निकाल लागेल असं कुठेही दर्शवलं जात नव्हतं. जिथे ते सगळीकडे एकच दर्शवलं जात होतं की इथे टफ फाईट होणार. पण ज्या दिवशी 23 तारखेला निकाल आलेत आणि सगळे कल जे होते ते एकीकडे, म्हणजे सगळे एक्झिट पोल एकीकडे राहिले आणि निकाल काहीतरी भलतेच आले. त्यामुळे जनतेच्या मनातही एक शंका कुशंका निर्माण झाली की कुठेतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. इनफॅक्ट मार्कडवाडी आंदोलन दाबून सरकारने सुद्धा त्याला थोड्या प्रमाणात खतपाणी घालले की हो, असं होऊ शकतं, त्यामुळे आम्ही हे आंदोलन होऊ देणार नाही. कदाचित ते आंदोलन झालं असतं किंवा तिथे झालं असतं, त्याची व्हॅलिडिटी तशी बघितलं तर 0 होती. त्यामुळे फार फार तर काय झालं असतं, लोकांना एवढं कळलं असतं की असं झालं. कदाचित याचं लोन पुढे देशभर पसरलं असं. हा एक प्रश्न झाला. आता दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर येतो ईव्हीएमच्या.
ईव्हीएम साठी आजही ज्या प्रकारे सगळेजण, आजच मी आज सौरभ भारद्वाज आम आदमी पार्टीचे एमएलए आहेत, त्यांनी दिल्लीच्या विधानसभेमध्ये हॅक होऊ शकतो, ऍग्रीड. पण आजच्या तारखेमध्ये टेक्निकल भाषेत जर का बोलायचं झालं, कोणाहीकडे सोर्स कोड हा प्रोग्राम लिहिण्याचा मेन हे असतं. जोपर्यंत तुमच्याकडे सोर्स कोड नाही, त्यामुळे त्यामध्ये असलेला प्रोग्राम हा कुठला आहे, तो कशा प्रकारे लिहिलेला आहे, रिरायटेबल आहे की नाही, हे कोणालाच माहिती नाही. अच्छा, टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक प्रोग्राम हा रिरायटेबल असतो, तो कुठल्याही चिपवर जरी लिहिला असेल तरी. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्या कम्प्युटरवर काम करतो त्यातला असलेला विंडो, त्याच्यामध्ये कोणीच काही चेंज करू शकत नाही. किंवा अँड्रॉइडचा प्रोग्राम जो बेस म्हणतात, तरी पण आपण याच्यामध्ये इनपुट टाकू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस जाऊ शकतो, त्याला मॅनिप्युलेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. ह्या सगळ्या याच्यातनं पण आजच्या तारखेत काय होतंय की विरोधकांना मुळात हेच माहिती नाही की ईव्हीएम हॅक झालं, ईव्हीएम फंक्शनिंग कसं करतं हे कोणालाच माहिती नाही. ईव्हीएमचं साधं सोपं गणित आहे. याच्यामध्ये जो कंट्रोल युनिट दाखवला जातोय आपल्या याच्यामध्ये, हे कंट्रोल युनिट म्हणजे तुमचं सीपीयू आहे कम्प्युटरचं. बॅलेट युनिट हे तुमचं कीबोर्ड आहे आणि तुमचा व्हीव्हीपॅट म्हणजे तुमचं प्रिंटिंग मशीन आहे. आता ज्यावेळेस तुम्ही सीपीयू वापरता घरी, त्यावेळेस एखादी फाईल जर का मी कुठनं घेतली पेन ड्राईव्हवर आणि मी माझ्या कम्प्युटरमध्ये टाकली, जर का ज्या कम्प्युटरमधनं मी ती फाईल घेतली त्यात जर का व्हायरस असेल तर तो व्हायरस माझ्या कम्प्युटरमध्ये येऊ शकतं. तशा प्रकारे इथे पण काहीतरी केलं जाऊ शकतं, म्हणजे ती शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. पण इन्स्टेड ऑफ दॅट, विरोधकांना ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, त्याची ऍक्च्युअल प्रोसेस विरोधक समजून घेण्याच्या फंदात पडत नाहीये. सुप्रीम कोर्टात जरी गेलाय, जसं आता कालची एक बातमी वाचली मी की नांदेडमध्ये 95 व्हीव्हीपॅट चेक करण्यात आले. मी म्हणेल पूर्ण 90,000 बूथ होते महाराष्ट्रामध्ये, पूर्ण 90,000 बूथचे जरी व्हीव्हीपॅट चेक केले तरी 90,000 बूथचे व्हीव्हीपॅट टॅली होतील. कारण जर का सिस्टममध्ये काही गोंधळ असेल तर तो त्या हिशोबात ऑलरेडी मॅनेज असेल. कारण ज्या वेळेस काउंटिंग होतं त्यावेळेस रॅन्डम मध्ये आपण 5 व्हीव्हीपॅट चेक करतो आणि ते रॅन्डमली सिलेक्ट केले जातात. जो ऑब्झर्वर असतो तो चिठ्ठ्या काढतो तिथे, त्यामुळे त्याला माहिती नसतं की आपण कुठल्या याचं काढणार आहे, आणि ते तिथे टॅली होतं. म्हणजे जर का ते 5 टॅली होत असतील तर तिथले 100ही टॅली होतील. याचा अर्थ जो काही गोंधळ आहे तो गोंधळ हा सॉफ्टवेअरमध्ये करून त्या हिशोबाने त्याला मॅनेज केलाय की जेणेकरून कंट्रोल युनिटवर डिस्प्ले होणार आहे फिगर आणि व्हीव्हीपॅट मध्ये असलेल्या चिठ्ठीची फिगर ही टॅली होणारच आहे.